योगेंद्र पवार यांनी अजितदादांना टोला लगावलाय। बारामती आणि शरद पवार हेच समीकरण असल्याचं योगेंद्र पवार म्हणाले। कोणीही हे समीकरण तोडू शकणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बारामतीकर शरद पवारांच्याच पाठीशी असल्याचा दावाही योगेंद्र पवार यांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमधून शरद पवार यांची जादू पाहायला मिळाली होती। शरद पवार यांच्या कन्या आणि शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा या ठिकाणावरून निवडून आले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता योगेंद्र पवार यांनी विधानसभेच्या आधी मोठं विधान केलेलं आहे। अजितदादांना त्यांनी टोला लगावलाय। बारामती आणि शरद पवार हेच समीकरण आहे, कोणीही हे समीकरण तोडू शकणार नाही असं योगेंद्र पवार म्हणाले। पवार साहेबांनी बारामतीसाठी खूप काय केलंय। आज बारामतीची ओळख हीच पवार साहेब आहे। तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल, जेव्हा आपण कुठेतरी जातो, महाराष्ट्रामध्ये फिरतो किंवा देशात जरी गेलो तरी जेव्हा आपण म्हणतो मी बारामतीवरून आलोय, लगेच दुसरा प्रश्न येतो, पवार साहेबांचं गाव काय? सगळ्यांना अनुभव असेल। म्हणजे पवार साहेब आणि बारामती हे समीकरण जुळलंय आणि ते कधीच कोणीही घालवू शकत नाही, आपण त्यांना विसरू शकत नाही। तुमच्या माझ्या आयुष्याच्या भविष्याच्या नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे, त्याचं नाव आहे शरद पवार। ज्या माणसानं आपली जिरायती शेती बागायती केली, ज्या माणसानं आपल्या दारात दुचाकीच्या ऐवजी चार चाकी आली, ज्या माणसामुळे आपली सापराची घरं स्लॅबची झाली, ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलंय। आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं, काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं। आणि जेव्हा या सुरकुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावीत जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हसतो, तेव्हा दिल्लीतल्या सरकारलाही घाम फुटतो। त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राची विधानसभा सिर्फ झाकी आहे आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।